नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो. कारण की बँक निफ्टीची उद्या वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीला मार्केटमध्ये काम करायला आपल्याला कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत याची सविस्तर चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही ओव्हरऑल मार्केट जर ऑब्झर्व केला तर निफ्टीमध्ये आपल्याला 31 अंकांची तेजी दिसते आणि निफ्टी हा 22,368ला क्लोज झाला आहे. बँक निफ्टी जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 45 अंकांची तेजी दिसते आणि बँक निफ्टी हा 47,970ला क्लोज झाला आहे. फिन निफ्टीमध्ये आपल्याला पूर्ण दिवस आपल्याला साइडवेज मार्केट बघायला मिळालं. जशी अपेक्षित फिन निफ्टीची एक्सपायरी होती तशी एक्सपायरी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालेली नाही. तर मार्केटमध्ये जे काही मोमेंटम आहे ते मोमेंटम डिपेंड असते ते विक्सवरती. जर तुम्ही इंडिया विक्स बघितला तर इंडिया विक्समध्ये आज 20% काय झालेलं आहे, इथं फॉल येताना दिसत आहे. म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲज ऑप्शन बाईंग करता तर ऑप्शन बाईंग करताना तुम्हाला इंडिया विक्सवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या जर इंडिया विक्स बघितला तर तो सध्या 10च्या दरम्यान ट्रेड करतोय. म्हणजे कुठं ना कुठं मार्केटमध्ये आता मोमेंटम आपल्याला हळूहळू येताना दिसतील. मार्केटमधले जे काही प्रीमियम आहे ते प्रीमियम मार्केटमध्ये आपल्याला हळूहळू वाढताना दिसतील. त्यामुळे मार्केटमध्ये आता जोपर्यंत विक्स हा 12च्या आसपास जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला प्रीमियम फास्ट वाढताना दिसणार नाही. त्यामुळे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी, ह्या एक्सपायरीला आपल्याला काय करायचं आहे, मार्केटमध्ये काम करताना छोट्या छोट्या पॉईंटवरती काम करायचे. छोटे छोटे पॉईंट मिळाले की त्या पोझिशनमधून आपल्याला एक्झिट व्हायचं आहे. आपल्याला 200-300 पॉईंटचे मोमेंटमचे पोझिशन आता आपल्याला बघायला मिळणार नाहीत किंवा ट्रेड आता बघायला मिळणार नाहीत. कारण की जोपर्यंत विक्स 12च्या दरम्यान जाणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला काय होणार नाही, व्हॉलेटिलिटी बघायला मिळणार आहे. त्यामुळे जोपर्यंत विक्स हा 10च्या दरम्यान आहे, 10 ते 11च्या दरम्यान ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या पोझिशन घ्यायचे. छोट्या पोझिशनवरती, छोट्या स्टॉप लॉसवरती आणि छोट्या पॉईंटवरती काम करायचं आहे. म्हणजे 1:1 जरी तुम्हाला मार्केटनं दिलं तरी त्यातनं तुम्हाला काय करायचं, बाहेर पडायचं आहे. तुम्हाला मोठ्या पॉईंटसाठी मार्केटमध्ये थांबायचं नाही आहे. तर आता बघूया की आपण कशा पद्धतीनं उद्याच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण की बँक निफ्टीचं 2 दिवस झालं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर बँक निफ्टी काय होतो, गॅप अप ओपन होते आणि गॅप अप ओपनिंग नंतर मार्केटमध्ये हायर साईडला सेलिंग येते. तर बँक निफ्टी जो काही महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो 48,500. 48,500 ही लेवल जोपर्यंत बँक निफ्टी हायर साईडला ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय होणार नाही, हायर साईडला शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळणार नाही. ही शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला 48,500 ह्या लेवलच्या वरतीच बघायला मिळेल. डेली टाइम फ्रेमवरती ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलला जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला जो काय स्टॉप लॉस ठेवायचा तो स्टॉप लॉस 48,600च्या दरम्यानचा ठेवायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या पोझिशनमध्ये काय करायचं आहे, ट्रेड करायचा आहे. तर आता बघूया की उद्याच्या इंट्राडे लेवल कशा पद्धतीने आहेत, कशा पद्धतीने आपण इंट्राडेमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर 1 आवर टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केला तर 1 आवर टाइम फ्रेमवरती तुम्हाला मार्केटनं काय केलेलं दिसेल, कंटिन्युअसली पहिल्या कॅन्डलच्या लो नंतर मार्केटनं काय केलं, जी काही पहिली कॅन्डल तयार झाली त्या कॅन्डलच्या लोलाच ट्रेड केले. म्हणजे मार्केटमध्ये म्हणावा असा मोमेंटम आपल्याला जनरेट होताना दिसत नाही. तर बँक निफ्टीसाठी जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 47,800. 47,800च्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये मोमेंटम आपल्याला ग्रॅब करता येणार नाही. दुसरी लेवल महत्त्वाची आहे ती 48,155. तर 48,155 ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळणार नाही. ह्या 2 लेवल खूप महत्त्वाचे आहेत. जोपर्यंत ह्या लेवलच्या दरम्यान बँक निफ्टी ट्रेड करते, म्हणजे 47,800 ते 48,200 ह्या लेवलच्या दरम्यान जोपर्यंत बँक निफ्टी ट्रेड करतो तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक साइडवेज मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये ह्या लेवलच्या दरम्यान जर ट्रेड प्लॅन करायचे असतील तर छोटे पॉईंट घ्यायचे. छोट्या पॉईंटमध्ये तुम्हाला तिथून एक्झिट व्हायचं आहे. जर उद्या बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला, म्हणजे 47,900 ते 48,000च्या दरम्यान ओपन झाला, तर तुम्हाला वॉच ठेवायची लेवल आहे ती 48,155. जोपर्यंत 155च्या वरती जाणार नाही, 100-150 पॉईंट मार्केटमध्ये वेट करा, ट्रॅप होऊ नका. 155च्या वरती जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस बँक निफ्टी तुम्हाला पहिलं टार्गेट दी 48,242, दुसरं टार्गेट असेल 48,302 आणि 48,300च्या वरती बँक निफ्टीमध्ये आपल्याला 48,522 हे तिसरं टार्गेट बघायला मिळू शकतं. पण हे टार्गेट मार्केटमध्ये आपल्याला स्लो आणि स्टेडीली बघायला मिळेल. जर बँक निफ्टी 12:30-1 नंतर जर 48,300च्या वरती गेला तरच तुम्हाला हिरो झिरो ट्रेड बघायला मिळेल. नाहीतर परत मार्केटमध्ये काय होईल, 48,300 या लेवलपासून थोडंफार सेलिंग येईल, परत मार्केट 48,150 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला हिरो झिरो ट्रेड जर कॉल साईडचा करायचा असेल तर 48,322 किंवा 333 ह्या लेवलच्या वरतीच तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा. जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जर लोअर साईडला यायला चालू झालं तर एक महत्त्वाची लेवल आहे ती 47,822. 47,822 या लेवलच्या खाली जर मार्केट निघायला चालू झालं तर त्यावेळेस तुम्ही कॉल पुट ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला 47,740 हे पहिलं पॉसिबल टार्गेट मिळेल. त्यानंतर दुसरं पॉसिबल टार्गेट असेल ते 47,670 आणि तिसरं टार्गेट आपल्याला मिळेल 47,560. ह्या 3 टार्गेटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन करायचा आहे. पण त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या छोट्या टार्गेटवरती त्या पोझिशनमधनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे मार्केट डे लो
ब्रेक केला, पुट ऑप्शन घ्या, तिथं 20-30 पॉईंट मिळाले, त्या ऑप्शनमधून तुम्ही बाहेर पडा. नंतर ऑपॉर्च्युनिटीचा वेट करा, त्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही छोट्या स्टॉप लॉस सकट मार्केटमध्ये काम करू शकता. जर मार्केट फ्लॅट ओपन न होता गॅप अप ओपन झालं, म्हणजे जसं 3-4 दिवस झालं मार्केट, 2-3 दिवस झालं मार्केट गॅप अप ओपन होते, जर उद्या गॅप अप ओपन झालं तर मार्केटमध्ये सेलिंग येणार नाही. जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर मार्केट वेट करून हायर साईडला वरती जाण्याचा प्रयत्न करेल, कारण की मार्केट एकच पॅटर्न 2-3 वेळा फॉलो करत नाही. मार्केट कायम ट्रॅपिंग मोडमध्ये असतं. त्यामुळे जर मार्केट उद्या गॅप अप ओपन झालं तर शार्प बाईंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळेल. त्यावेळेस 48,500 पर्यंत टार्गेट बँक निफ्टीमध्ये ओपन होताना दिसेल. पण ह्यासाठी मार्केटमध्ये HDFC बँकेवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. HDFC बँकेचा स्टॉक मार्केटमध्ये जोपर्यंत हायर साईडला ट्रेड करणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला मोमेंटम तुम्हाला जनरेट होताना दिसणार नाही. त्यामुळे HDFC बँकेचा स्टॉक कशा पद्धतीने ट्रेड करतो, हायर हाय फॉर्मेशन करत असेल तरच तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार तिथं गॅप अप ओपनिंग नंतर करायचा आहे. जर मार्केट गॅप अप ओपन, फ्लॅट ओपन होता, गॅप डाऊन ओपन झालं, जर सपोज मार्केट 200-300 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं तर महत्त्वाची लेवल आहे ती 47,822. तर 47,822 ह्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला तर तुम्हाला तिथं एम पॅटर्नचा वेट करायचा. एम पॅटर्न तयार झाला, नेकलाईन ब्रेकडाऊन झाली तरच तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा. म्हणजे कंटिन्युअसली 47,777 ह्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 47,400 पर्यंत टार्गेट ओपन होणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, HDFC बँक आणि SBI वरती लक्ष ठेवायचं. ह्या दोन बँका कशा पद्धतीनं ट्रेड करतात हे तुम्हाला बघून तुम्हाला तिथं काय करायचं आहे, ट्रेड प्लॅन करायचा आहे. जर पुट साईडचं जर तुम्हाला 0-0 ट्रेड पकडायचा असेल तर तुम्हाला महत्त्वाची लेवल आहे ती 47,777. 47,777च्या खाली मार्केटमध्ये एक शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर उद्या एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीला ट्रॅपिंग होण्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे, पहिली लेवल आहे ती 47,800 ह्या लेवलपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये वेट अँड वॉच करायचं आणि हायर साईडला 48,122 किंवा 48,155 ह्या लेवलपर्यंत जरी तुम्ही वेट अँड वॉच केला तर तुम्ही मार्केटमध्ये ट्रॅपिंगपासून वाचू शकाल. 48,155च्या वरती कॉल ऑप्शनचा विचार करा. 47,800 किंवा 47,777च्या खाली तुम्ही काय करू शकता, पुट ऑप्शनचा विचार करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.